म्हणले शिरपतरावचा इसार घेतलाय का? घेतलाय ना मी मुकरदमच येतो याची पाळी आली मला. हा मोठा उपकार केला बाबा तो एक मुकरदम झाला. तुमच्यावर आता हिशोब लावतो. हा हिशोब साऱ्या सकाळचा लावून राहिले पण हिशोब लागाना. हा हिशोबात 4 ठिकाणी काम केली. 4 ठिकाणी काम केली आणि 3 ठिकाणचाच हिशोब देऊ राहिले. असं कसा मुकरदम आहे? अरे तो हिशोबात होतं गोळ त्याला चालू आहे झोपेच्या गोळ्या. झोपेचे नाही हिशोबात चालू आहे ना. घरूनच हिशोब करून आणायचा ना. नाही म्हणलं आता वावरातच करू आपण. मला एवढं कळत आम्हाला एकेकीला 4700 4700 4700 वाटायला येते तिघी जणींना. दुपारून गेलती बर का. हा ना कट करा 350 रुपये. हा ते कट करून आपल्यात वाढू ना. आपणच घेतलं ना करून. 350 काम करून घेतलं त्याच्याबद्दल वाढवायचे मग त्याच्यामुळे आमचा हिशोब लागा ना. त्याच्यामुळे काय गडबड होऊ राहिली. नाही तू पण मला तुम्ही काय म्हणा बकुळा ताई हाय ना ते सीमाचे ना पैसे कट करीत नाही काहीच नाही आणि हाय ना असाच गोडीला गोडा लावून मोकळा होतो. 350 कट करतो 350. आता नाही पुढच्या तू जाते का खरं मग? हे आत्याने पुढच्या वेळेस करा काय आम्ही काय कामाला ठेवले काय पुढच्या कापून घेऊ ना. कोणाचे मग या टाकायचे 350 आमच्या याच्यात टाक. सकाळचे आले ना. हा मग अरे तुम्ही काय केलं वावरामध्ये? आमचं कोणी मालक आहे काय? मालक क्रांती पावले मग कवा काढले तुम्ही? पाहू आता. एका काढले तो बरं तो अर्थ चाललं काढायला का रे? अरे हिशोब लाईत होतो त्याच्याकरता बसलो होतो. त्याला हिशोब घरी लावा ना. त्यांना अरे कांदे पार हातातून चालले निघून. अरे त्यांना पगार वाटायला लागत होता. पाच नाही राहिली 5 कांद्याला. काढायची आता लगेच काढायची लगेच. हा ना? आमच्या हिशोबात घोळ आहे का तुम्हाला? आमचं काम करून काय उपयोग होईल? काय भाऊ जर बाजारात पैसे नाही आम्हाला गॅस टाकी संपली. बरं लागला की हिशोब तुमचा? नाही नाही अजून. 350 घोळ आहे. आणि हिशोब जरी लागला हा, तर आता पार 3 सव्वा 3 वाजले. हा. आम्ही काय अजून वावर फोडेल नाही त्याच्यामुळे आम्हाला काय नाव ठेवायला जागा नाही कोणला. आम्ही ना वरच्या वावरात जाऊन बसणार आहे लगेच आम्हाला शिरपतरावचं आलंय. म्हणजे अहो तुम्हाला याचा का द्यायला? ते त्याला म्हणा- अरे त्याला म्हणायचं आम्हाला तुला बाय तू काय वाटलं तुम्हाला? मग मा वावरात कसं बसते तुम्ही येऊन? चला कामाला ते तुमच्या वावरात हिशोबाला बसलो येऊन. नाही असं नाही गाजरबाई हे चुकीचं बोलत तुम्ही. तर आमचं नाही काय म्हणणं. नाही 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 अजिबात नाही. मुकरदम म्हणला त्यांनी आपल्याला 1500 रुपये वाढून दिले शिरपतरावने. 1500 वाढून दिले आम्ही त्याच्याकच पळू ना. म्हणजे जगात जो भाव त्याच्यापेक्षा भाव वाढवले का? हा वाढवले. 1500 घे वाढव. अरे तो 3000 द्या तुमच्याकडे. तो तुम्हाला 1500 वाढून देणारच नाही. फक्त त्याला वावरात बाहेर नेऊन कांदे काढायचे झाले ना तर तुम्हाला पाहिजे जगात भाव आहे ना त्याच भावात पैसे पैसे घेतले का कोणी कामाच्या आधी कोणी पैसे देतं का? येडे झाले. येणे झाले हा लोकांकडे लय झाले म्हणून तुमच्याकडे देऊ राहिले. नाही बाबा वा रे वा अरे कामाचे ऍडव्हान्स हा दिले त्यांना. ऍडव्हान्स दिले. अरे कामाचे तो ठेसू काय? तुम्हाला बाय लागत नाही नाही, तो ठेसू बाबरा लेबर लागत असेल 3000 द्या लगेच येतो आम्ही. वाढून देता ना. द्या वाढून. नाही कधी पद्धत तुमची वाढायची? आमच्या अशी अरे लोक आम्हाला काय माहिती? माणसंच मिळेना दादा. हा एवढं पगार परवडतं का? पैसे मागून घेतो तुम्ही काय करते? इथे हिशोब चालू आहे. तुझी सभा तुम्हाला तिथे तुमच्या करता मावला ते आबूट निघाले कांदे नाही पाहिलं माही पाहिलं काही झालं हा जामदार तुमच्या तो जाऊ तिकडे हा. नाही लागते तू आला ये डोकरा आला. तुम्हाला जो पैसे देतो ना त्याच्याकडे येणार तुम्ही तो पैसे बुडतो ना येते तुम्ही नाही, तो त्याच्यामुळेच आम्ही थोडं माग ठेवलं आणि तुमच्याकडे निघणार आहे. फक्त हिशोब चाललेले आम्ही काय वावर फोडलं त्याचं. कोणाच पैसे बुडवले? कोणाच पैसे बुडवले का रे? तो कोण दिली काय कोण दिली का रे सूर्या तो पैसे बुडवले का? नाही नाही तू देणार नाही बुडवले का? दामाना देणार आहे. मग तो टोळे सोडून मी दुसरे टोळे लायचं का? नाही नाही वा काय दातार काढी द्या उठायचं आपल्या वावरात हा? नाही तर हिशोब माया नाही झाला पेटवून आमचा. टाका. तुम्ही दोघांना बोलायचं आम्हाला बोलायचं काम नाही. तुम्हाला काय बोललं का मी? पैसे घेतले तुमच्या दोघांमध्ये तुम्ही बोला आणि तुम्हाला काय वार बाडायचं ते मुकरदमाला वारा आम्हाला नाही. अजिबात बकुळाबाई मी गाडीत खाडा टाकून मांगरू गाणं उडून गेला मग. बरोबर आहे. मग गाडीला चिटकून काढा बसले तुम्ही. काढा गाडीला चिटकून बसायचं. रुपया चव्हाची बोलता नीट बोलता गाण मेली. नीट बोलायला जायचं हा तो माहिती वाद होते गाण मेली. वाद होती. चव्हाची. आणि मग काय बोलला तू? मी काय तेव्हा बाबा काय बोलला तू? मी काय तेव्हा बाबा खातो का यायचा नालक जाऊ तिची का नाला करा हा? तुमचं नाला करा तुमचं तो आलाच आहे हा. हा नाही, आमच्या कामावर नक्की हा? चालू करतो. माझं कीर्तन करतो आता हा पाहिलं सापडत करा पाहिलं कीर्तन हा. आणि तो आजच त्याच्यानी पंक्ती किती दिल्या गाव जेवण किती मग. दिलं. तसं याच्या बापाने तर सारं गाव धुवून खाल्लं. हा तू पाहायला आली ती
बाई कुठं जो खायला. चालेल ताटण तांबे. बोय, ताटण तांबे घेऊन जायचे पहिले. अगं गाजराबाई येते मात्र एकदा मटण खायला गेलं पितळी तांबे घेऊन बघा तांबे दिलाच होती पितळ दिलाच एवढं थाट अजून मटणाचं जेवण कुठं असलं त्याचं म्हातारा अजूनही गेलं ना त्याचं म्हातारा नाही गेलं जात्यात कारणाच्या जेवणात अख्खा घरदार राहतं पण तांबे भरून घरी घेऊनच येत्या काला ती म्हातारी घरी आहे का तिला दात न दाडा गावात आडाड्या सागुती वाडा तिला सागुती घेऊन अरे तुमच्या करता लोक जावळ कारण चुरलपून करते चुरलपून म्हणजे खायचं पण घेऊन ये. असे तर लोक आहे. अरे मग उरल्यावर भाजी बाय काय होतं देत असेल देवाचा देवासाठी करेल का देवाचा प्रसाद देवासाठी नाही, नाही, करेल देवाचा प्रसाद राहते तो. गावात दडपेल हे? गावात हे, इथे का बाजाराचं काय? खायला जाते, भांडे काढले ते. तुम्ही हे, ते आमच्या व्यक्तीकडे काही करू जग मारू तुम्ही कामाला मावावर येईल ना बिलका का त्याला पावर करायला तुला काय नवरा पावर नाही. त्याच्यावर कर जेव्हा मी तुला ठेचील बरं का आता तुला ठेचील घेऊन मोकळं करू. हा बाई. मला तू बाय काय काढणार इकडे आधी काढणार आहे. काढणार कुठू यायचा जाका तुला ते हा? जगा देऊ याला काय पैसे दिले तुला मला सांग त्यानं त्या दिवशी दिलाय हा. इसर देईल हा? इसर देईल हा विचार घे ये रे तर. काय घंटे द्यायला अरे काय घंटे ले आता वा कांदे ओपिरायला पैसे 15,000 रुपये द्या म्हणजे आमच्यावाला हिशोब मिळतात हा? 15,000 रुपये द्या म्हणजे हे काढून आता म्हणजे वावर कामही नाही केलं आणि त्याच्या तुला 15,000 काय द्यायची बा? मग निम्मे काढले ते हा निम्मे कुठे कांदे कोणतं काढले जाऊन पावर ते कोपऱ्याला ते बाय बाय तो अर्ध काढायला बिल गेला आम्ही होतो तो आज बारा बारा लाईन उलटा ए बाबा हा. नको बडबड करू ये माझं मावावर जाणार आहे. बस झालं रे, तू शांत बस वावरात मावाला बसले तोंड पुढे तोंड वावरात बसले नाही नुकसान होणार आहे. ते तू बोलून मी काय म्हणते माय बात ऐका तू काही सांगू नको म्हणजे बातच सांगू नको काही मावाला काढून दे कोणीच नाही थांबायचं इकडं हा. पण त्या शिरपतरावचे काढून दे हा मग म्हणतो ना ते हिशोब घेऊन जाऊ ना आपण लगेच. हा. यांच्याकडून हिशोब घ्या तेव्हा आता काय ते- तुम्हाला तो काय मी सूर्य तू जागायचं नाही मग हा? तू जागणार नाही हिशोब लावायला सुद्धा काम- ए, हा. ए, तुला काय ते सूर्याला काय करायचं कर माणसं माग पाठवून सूर्या टोळीचा मॅनेजर माहिती ना हा. निकाच काय पाटील हा मग काय पाटील म्हणजे पैसे गेले का? आम्हाला शिरपतरावचं काम करायचंय ओ ये बाबरावचं ते बाबराव तुम्ही कस काय बोलायचं बघ तुम्ही माझ्या टोळीचा मालक तोय आणि तुम्ही कस काय मालक अहो, शिरपतराव तो करायचं समोरच्यावर हा? बोलत होता. नंतर आम्हाला म्हणतो त्याच्याकडे जायचं होतं याच्याकडे हा बस माहिती का तुम्हाला तर तो टेन्शन मग हा. असं मानलं नाही रे काय? नाही रे नाही तो उठो काय तो आले अरे हा तो जीवाचं रान केलं काही कर इकडचा सूर्य इकडे उगण पराच्या बाहेर मागच कामाला येणार आहे. एकदम 100% येतो मामा आम्ही येतो. 100% चांगलं आहे तिथं आम्हाला आमचं घर चालतं. अरे तुम्ही उक्त घेताय ना तुम्ही रोजाने थोडेच आहे. पण आम्हाला रोज जास्तच पडेल ना आम्ही आज बाया कमी आहे ना. मग रोज वाढून दिलाय रोज वाढून ते दिलं काय आम्हाला. नोटा? तेव्हा तू लगेच जिरलीच काय? मी हा तू काय केलं जिरचं दर पैसे घे रोज चल यायचं मालक हे खर्च आहे पाण्याला का आम्हाला रोख पैसे घे तू शिरप्या माय नको नात करू शिरप्या हजार हे तुम्हाला एक दिले काम शिरप्या तुला काय वाटतं तू आकाच आहे का पैसे दे तू हे? 1500 दे. दर दर घे दर काला घेती दर देऊ नको त्याचे पैसे आपले बरं का? पैसे- पाचशे वाढ. आपले पैसे दर 500 वाढवा घे खरं तुम्ही दर अजून 500 वाढ. दर घे तू काम करायचं संध्याकाळी देईल तुला आणि आम्हाला दर घे 1500 माग ए दर घे हे दे. तुला दुपारा कोण देणार आहे दर? मला दुपारी ए, कोणी धर. नाही तर नाणी बायाच माझ्या हातामध्ये एवढा मोठा. तुला काय तुला कळत सकाळी- रे? तुला संध्याकाळी देईल तर. झालाय मी. मग मी तेच म्हणते मी घेतले कोणाचे तुला सकाळी घे. शिरपतरावचे आणि तुम्ही आता त्याचे 1500ला कांडे झाले ना तर तुम्ही त्याच्या संध्याकाळी जा तुला तो 500 देणार आहे जाय संध्याकाळी तुला तो 500 देणार आहे. हा राहू दे नाही आपल्याकडे काय गो? हे आपली माणसं काय तुला वाटतं काय सूर्य तुला दर हे काला घेऊ तू घे म्हणजे 1500 घे ना मला नाही लागते त्याचे तुमच्यात काम नाही पैसे करायचं का? त्याचं काम करायचं नाही मला त्याच्याकडे जायचं नाही काम ए नाही जायचं मला सूर्य नाही नाही पैसे तर दे रे, मी तुला घेतो ते 500 देणार परत संध्याकाळी संध्याकाळी देतो पैसे झाकमार करता, नाही, 500 देतील ना. अगे राहते काय तो म्हणतो संध्याकाळी घरी येतो मग 500 देतो जाय 500 वारी वय आपली टोळी आपल्याला महत्वाची घेतो पैसे. अरे पाच करता तुम्हाला तो काय करीन आपल्याला माहिती त्याच्या काय बाया येते नाही घरी येऊन त्यांना खसाखस तुमचे कांदे वडले असते हा हम्म तर ठेकेला म्हणजे काय आमच्या केलं? मुलाला पण नाही ते बी मग बर ती ठेकी पपाया निंदा आली कपाळान खाली असं गच्च गाजराबाई. कांदे चोरू चोरून. ए गाजराबाई ती ठेकी पपाया निंदायला आली यानं पपई तोडली पार तिच्यावाली हा पाहिलं ना हा टकीची पपई कोणा तोडली तरी ती साऱ्या गावात चर्चा चालली होती तिची पपई तुटली म्हणून आता दिले ना पैसे आता काय त्याचं वापिंग का आपल्या घरी
बरं एकटी 2000 देऊ संध्याकाळी. ए तू नको डोकं लावू रे मास म्हणजे तिला 2000 नीला तिला 1500 नको मला 1500 1500 हा माल लय चांगला आहे वाटतं. तिच्या हातले चालत हो. हा ना याच्या 67. का बाय येत नाही बाय तिचा हात लय चालत लय कामाला लय बरं. 67. 67. आणि हा बाय चांगली आहे ना, प्रॅक्टिस दिसती बाई. बघा कांदेचा असे खसा खसा वडीती ना ती. हा, हा. टाकू का? लगेच पाहिजे पलंग भरलाय कांद्याचा हा मी घरी पण आणि या नेते. बाय ए अर्धा घर बरं ठेव आपलं कांदे ए बोकळाबाई म्हणजे? ए बोकळाबाई मावळे कांदे घेऊन जा बस. तुम्हाला आहे ना माझे कांदे काढा माझे कांदे काढा ठेली याचे कांदे काढायचे या ठेलीचं मॅक्स घालून यायचा म्हणजे हल्ले बाय का खालीवर पाहतो सारखं असं मग मॅक्सच्या काय करायच्या मॅक्स तुम्ही बाय चांगली दिसत नाही ना हा यांचं म्हणणं काय ग? तेच कळ ना बाई मला ते. नाही हा बाय का लय तुम्हाला बाय कामासाठी लागत आहे का? नाही मला नाही याला तुला काय माहिती मग तू तुला काय माहिती? बाया मॅक्सीत पाहिला आम्ही का काही मुजऱ्यावरचे आम्हाला नोकरी नाही कसं? ए, काय बोलायचं बोलले का अरे परवा दिवशी या जरा हे? घरी बोलायचं. अरे परवा दिवशी अर्ध्या कामावरून ती निघून गेली असं तुमच्या शांती कामात ते. तिचं पोट दुखायला लागलं पोट दुखायला आहे ना. म्हणून ती गेली दवाखान्यात. एवढं तिच्याकडून काम करून घेतलं का पोट हा, 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 हा. पाठ पोटाला येत येऊस तर तू थांबला नाही तू आजच्या बायाच्या पुढे पळायची बाई लय पळायची तुझ्यासाठी नाही कामाला ती गंजीव काढी ती शांती तवाल्या वावरात आले हाय ना मग ती याचं काम केलं बघा याचं काम केलं अनुराधीनच बघती हा हा हा, कमी तिचे पैसे. 150 बुडावले तर याचा सत्यानाश हो याचा अजून रोग आला याच्या गोळा बसतो महामारीचा एवढे पैसे आम्हाला देणार तिला द्यायचे 150. माझ्या डोक्यात तिला गरजच नाही. ती काम सोडून गेली भावाला काम काम नाही सोडून गेली चालू कामावर निघून गेली तू सांगत हा. काम केला हा, तिचा आता तरी काय गोष्ट आहे. सांगायचं आहे ते बरोबर मग ऊनच तेवढं होतं मी काय करू हा? मग तुला काय बसायला आणलं होतं काय मी बरं आहे घरी. किती 50 तिचे 150 रुपये बुडावले 200 रुपये रोज 50 हातात दिले हा, आणि 150 रुपये 150 बुडावले बुडावले. त्यांना. ती आज हात हात पोत तळपोत ते बिचारी हा आणि कुशाली ही करतो हा. गोडीवाणी इसतो आम्हाला तिला एवढं खास काम नव्हतं येत जरा. नाही नाही नेहमी कांदे मागे तिची अशी ठेवायची जिंदगी गेली तिची खालून वरून डवळे ते फक्त बिगर कामाचेच झाले काम अरे काय बोलतो आणि काय वागतो अरे रे बरे कांदे मागे ठेवायची आहे. हा ती जर उभी राहिली तशी गिरायक गोळा होते हा. माग ते म्हणते तुला काय कळत तिला तिला असे गिरायक वाट येत नाही मग? तिला कामच सवय बस नाही. स्टँडच्या खाली अंगून जर ती उभी राहिली ना अरे रे रे रे, अशी गिरायक तुटून पडायच्या तिच्यावर आणि तो म्हणतो तिला काम येत नाही म्हणजे याला काम करून घेत आलं नाही. याला काम करून घेत अहो, नाही हा त्या कामात राहिलाच नाही हा कोणत्या हा. आपण ती एक ठिकाणी बसून राहतो मग हा, मग बांधाव मी बांधाव बसून एकदा बांधाव बसले ना बाय बरोबर काम करीत जायचं हे बरं मी काय म्हणतो त्याचं काय ऐकायचं तर आपलं ते चालू नाही नाही बाहेर काढून जा बरं का तुम्हाला सांगतो नाही सूर्याकडे पैसे तिकडे जा- एक एकर पैसे घेऊन टाक बरं. तवाला. बाबूराव, एक एकर काढून जमावले एवढे बाबूराव मी कांदा लय लागवड केलं खर्च लय होईल. त्यापेक्षा मला जास्त लागू अरे, आम्ही शिरपतराव सोडून दुसरी का कामाला जाणारच नाही त्याचं झाल्याशिवाय म्हणजे बाबूराव त्या बांधाला काय आल्या तुम्ही हा सांगा आता आल्या तुम्ही? ऐ, बाकी हिशोब घ्यायला आलो आम्ही. आम्हाला मुकरदम तू पैसे- बरं बरं बोकडचं काही चुकेल नाही हं? तुम्ही तुम्ही आजपासून तू मुकरदम नाही ना आम्ही तो आता खाली टोळ्यानी मी मुकरदमी ना आजपासून बरं झालं आम्हाला एक. याला पाट्या उचलायला ठेवा तसं आजपासून कशी मी हिशोब मुकरदम. राहिला ना मुकद्दर. ते नकोच आमच्या टोळीत. म्हणजे आम्हाला तू काम नकोच आता मला असे जाकण जुले माणसंच नको बाबा इथं कसले दिला बरोबर आहे. काय तो बाबूराव काय त्याच्या बायकोचं तुला मुक्का देतो काय बाबूराव त्याच्या बायकोचं तुला मुक्का देतो मला काय ते मुका- मग तू काय त्याच्या बाजूने एवढा अरे, पळतो? कामाची गरज आहे कासाठी आपल्याला. पळतो रे कामाची गरज आहे तुम्ही त्या शिरपतरावचं काम दिलं सोडून आणि त्याच्या खाली जाऊ राहिला तू गाजराबाई अहो, मग- याडमाट डोक्याच्या मग पहिलं सुरू त्याच्या बांधाव काय आले ए, ए, मला पप्पा मला ना आम्ही आलो कांदे उपटायला मग करा ना सुरुवात करा ना सुरुवात हा असं बघा हिशोब रोग घ्या संध्याकाळी तिकडे जाळ करतो वाला कोणचा तुमच्या नाही त्याचे सगळे पैसे हा बरोबर आहे मग आता अभ्यास मी मुकर जमीन आहे आणि आहे ना तो बघा वरून. आता हा किती आहे? ते 15 आहे. धर. अजून घे 10 25 घे पुढे करून हम्म सारा कोण लागतो याचा अजून हिशोब आहे ना धर. याच्या कोण 4700 ना तुला कोण असे टामालून घेईन तुला वाटत असेल या पण, बाई, हा. कामून. ते 15 आणि ये 10 10, 25 25,000 हा हा? जा, काम येतो आम्ही. काम झालं ना तर तुम्हाला आणखी ए, चहा बाबूराव, बनवून अजून हातात 5,000 रुपये पैसे वाढून बरं घे मागून 5 वाढव घ्या जमावलं काढून चला हम्म? जमावलं काढून त्या 10 वाढवले तरी बाय येऊ शकत नाही आता- मुकर जमीन आहे आता मी काय झालं म्हणजे आता तुला काय जोर काढायचं तो मग अशी काढ बरं काय राव नको वाट करू काही तो शिवाय नाही काही 5,000 रुपये कोण देणार आहे? तोच लावेल कांदे आलू जाळा घेऊ हा या जाऊन लगेच आम्ही पण उठवतो या बघा तुम्हाला नाहीच काय मार काढायचे हा
आम्ही साऱ्या गावाचे काढू पण तुमचे नाही काढणार. बर आता तुम्ही आता तिने वावरात वारल्या हा फक्त तुम्ही वाढ मुतायला इकडे खाली हा? मग पाहतो अरे मी इड बांधाव जरी आले मुतले तरी तुला कळून देणार. कोण मला गजरा माई बर मी इकडेच बसेल आता हा मग माझ्या समोर तर नाही मुतायची हा. याची काढायची कांदे. तू तुझ्या बायकोला घेऊन ये. नाही बाबा तो आमचा काही संबंध नाही तू आता. तुझ्या बायकोला घेऊन ये आणि खसा आमचं खस त्याचे काढून दे. नाही. मुकरदम तुम्हीच ठेवलं ना आम्हाला. मी काय म्हणते तो मुकरदमपणा गेला आणि सगळंच गेला. आता मी मुकरदमीने तुला याच्यावाली लय कानवाळा लागू राहिला. तुझ्या बायकोला घेऊन ये त्याचे खसा खस काढून दे. चला ग दुसऱ्या बाया चला. ए चल मिठा केला त्याला आणून काढून घे. हा, जाय साऱ्या गावाला बोलव जाय. काय तो लय पाणी नाही पडलं हा चल या करतीन काम हा ए टेकिकल पाहून येतो का याचं काय ग मधीच काय माहिती बाई. तो काय मधीच काय म्हणजे अरे तू मुकरदम आता तू काय कोण आहे तू हाय कोण वय पुढं वय वय पुढं चला ग आपण जाऊ तिकडे शिरपतरावच्या वावरात. याचा उद्या जाळ इडच. ए, मला काय हात लावायचा काढा ते कांदे.